तर जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्हाला आपला मागचा व्हिडिओ आवडला नसेल तरी लाईक सबस्क्राईब करून घ्या. मी तुमचा मित्रच आहे. आणि आता आपण इथं अभ्यासाला बसलेलो होतो, पण बाहेर आपल्याला जेसीबीचा आवाज आला. मग आता अभ्यासाला बी डिस्टर्ब होत्या. म्हटलं पाहून घेऊ काय आहे जेसीबीचं, आहे की नाही. मग नंतर कसं अभ्यासाला बसलो की बसलो आणि तुम्हाला बी दाखवून देऊ काय काम चालू आहे जेसीबीचं आपल्या कॉलेज. मित्रांनो, विषय तर असा आहे, मी तुमच्याकडून काही लपवत नाही. आणि तुम्ही वरून भारतात राहता आणि भारत माझा देश आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद. मस्त अभ्यास करत होतो मित्रांनो, पण या जेसीबीच्या आवाजाने काही आपल्याला सुचू दिलं नाही. मग म्हटलं जाऊ दे, आता असा बी अभ्यास होणार नाही, म्हणून आपण चाललो आता सध्या जेसीबी पाहायला. काय बी निघून जाते हो तोंडातून. आणि जेसीबीचं काम इथपर्यंत आलेलं होतं रे. विषय तर असा झालेला आहे, आपण गेल्याशिवाय ते लवकर काम नाही करीन. मग रे नंतर तर ट्रॅफिक जाम बी होऊन गेलं तर, कारण हे जे जेसीबी आहे भर रस्त्यात लागली आहे. गर्दी तर लई जमा झाली. नंतर आपण त्या प्रेमला सांगलं, चाल रे भाऊ तिकडून त्या साईडने पाहुणे जरा काय विषय चालू आहे तर. आणि इथे येऊन पाहतो तर काय, तर इथं डायरेक्ट पाईप आणून ठेवलेले होते रे. आणि प्रेम तर क्वालिटी पाहत होता, त्या पाईपाची चांगली आहे की नाही. म्हटलं चांगली जशी ना कडव. मित्रांनो, हे काम सकाळी चालू आहे. जिकडे फाकते ना त्या गल्लीतून पाईप टाकत आणले ते ना, आणि इथपर्यंत पोहोचले. आता एखाद्यानं जर दुरून पाहिलं तर एखाद्या लई मोठा साप पाटीन बुवा. तुला पाहतो रे, तुला काय समजतं यातलं. काम चांगलं चालू आहे की नाही हे पाहायसाठी आम्ही 4 सिक्युरिटी गार्ड ठेवले होते. भले मोठे माणसं लक्ष ना देऊ, पण ते जास्त लक्ष देत होते या कामात. हे पाईप पाहून तर तुम्हाला समजलं असेल की कशाचे पाईप आहे. हे आहे वो गटारींचे पाईप अंडरग्राऊंड. आणि इकडचे एक पाईपलाईन फुटून गेले वो, तिच्यातून थेंब थेंब पाणी येत होतं. पण मित्रांनो, येणार तर आपला डायरेक्ट या जायचा रस्ताच बंद करून टाकला. आणि आता आपली ना मोठी गाडी इकडून तिकडे नेता येईल ना लहानी गाडी नेता येईल. आणि भावांना, जर तुम्ही ना आपल्याला आतापर्यंत इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर ते पहिले फॉलो करून घ्या. जर यूट्यूबवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब बी करून टाका आपल्याला. आणि इकडे परत ट्रॅफिक जाम होऊन गेला भाऊ. मित्रांनो, आपण सध्या आलेलो आता घरी. आणि घरी आल्या मम्मीनं तर आपल्याला कामं सांगितले. मित्रांनो, आपण कामं करतो बरं, काही आपण लाजत नाही. आता एखादा असता तर हा शूट काही व्हिडिओत दाखवता ना, पण आपण दाखवलो. याच्यात लाजाची काय गोष्ट आहे. हो, घरचे असतं कामं आहे, आपण नाही करू तर कोण करसान घरचे कामं. बरोबर आहे की नाही. ह्या गोष्टीबद्दल तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये आपल्याला सांगून द्या. कमेंट बॉक्स पुरा तुमच्यासाठीच खाली आहे. तर पाहू शकता मित्रांनो, हे आपल्याला गच्ची समोरून मी दाखवतो. मला फ्रंट आता कपडे टाकलेले आहे म्हणून. वायफाय आणि हे आपली गच्ची नाही मोठे. आपण क्रिकेट बी खेळू शकतो, पण आपल्याला खेळणं नाही आता सध्या. चला, हे ब्लँकेट टाकून देतो हो मी, नंतर येतो परत व्हिडिओ. हे दोघी ब्लँकेट आपण आता सध्या सुकल्याला टाकून दिले आहे. आपल्याला काही जमतच नव्हतं, तरी बी कसं तरी आपण टाकून दिलं. म्हणजे हे तर एक आत्ता टाकला आपण, आणि हे आपणच टाकलं आहे पहिलेचं. तर आलतो हे पोरं इकडे क्रिकेट खेळत आहे. हा बाबू हात दाखव द्या बाबा आपल्या व्हिडिओत. दाखव रे हात. सरची बी एंट्री होऊन गेली राहायला डायरेक्ट. हा सर, दिसले तुम्ही. टाक रे बॉल, टाकणार रे. का रे डॉट खाल्ला रे. आऊट झाला का. आऊट आहे. आऊट आऊट आहे. आऊट आऊट आहे रे. आऊट आहे ना. कसकस करतोय. आऊट आहे ना रे. स्टंपाला लागला ना. आऊट आहे. आऊट. तर भावांनो, आपण आता घरी जाऊन आता खाली जाऊन अभ्यास करू. म्हणून जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्याला पहिले लाईक करून घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूच अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.